चला मित्रांनो, लाईव्ह रेकॉर्डिंग चालू. आपण पाहत होतो क्रूड ऑइलचा चार्ट 6500 चा पुट ऑप्शन. तर या प्रीमियम मध्ये एक जबरदस्त मोमेंटम येण्याची शक्यता आहे. थोडेसे लेवल्स आपण ड्रॉ करूयात या ठिकाणी. आणि ही प्राइस एक मोमेंटम येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. थोडेसे लेवल्स आपण ड्रॉ करूत. आपला एक सेटअप आहे या ठिकाणी छोट्या टाइम फ्रेमवर बनलेला स्कॅल्पिंग साठी. ओके, तर आपण यामध्ये काय ट्रेड तर करत नसतो, पण आपल्या लर्निंगसाठी आणि आपल्या अभ्यासासाठी आपण बिलकुल याच्यामध्ये या क्रूड ऑइलच्या चार्टला आपण पाहत असतो सर. तर या प्राइसचं मोमेंटम कुठं जाऊ शकतं आपण ती प्राइस काढूता. आपली बाईंग प्राइस असेल 132 रुपये करंट मार्केटच्या सिच्युएशन नुसार. ओके, आणि आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहील या स्विंगच्या खाली. या स्विंगच्या खाली म्हणल्याच्या नंतर 5 ते 6 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस लागेल. ओके, हा पेपर ट्रेड असेल आपला. आणि आपण ह्या क्रूड ऑइल मध्ये तर ट्रेड तर अजिबात करत नाही. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी स्लो मोमेंटम असते आणि प्राइजेस थोडेसे आपल्याला महाग असतात, कारण आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो आपल्या स्टॉक मार्केटमध्ये. तर ते आपण नंतर बोलूता. टार्गेट कुठपर्यंत जाईल ह्याचं ते आपण अगोदर काढूयात. ओके, एक जबरदस्त सेटअप बनलेला आहे. तर टार्गेट काढूया अगोदर, मग तुम्हाला बोलतो मी, है ना. टार्गेट म्हणजे थोड्याशा लेवल्स ड्रॉ करणं जरुरी आहे ना. प्रीमियमची जर्नी कुठून कशी राहील काय नाही हे. ओके, म्हणजे ही प्राइस बघा 132 वरून 147 म्हणजे किती पॉईंट मिळतात या ठिकाणी? 15 पॉईंट मिळतात. म्हणजे 1H23 चा रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो या ठिकाणी. ओके, आणि 5 पॉईंटच्या बदल्यामध्ये 15 पॉईंट मिळतात, म्हणजे फार छान रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी बाय करण्यासाठी आपल्याला. ओके, तर मग आपली बाय प्राइस आपली सध्या करंट मार्केटनुसार 132 रुपये राहील. आणि आपलं टार्गेट राहील 147. याला टार्गेट करूया आता अगोदर, मग पुढचं बोलूया आपण. TARGET टार्गेट कर दे, लॉक कर दे, सेव्ह कर दे. तर चला, 9:11 झालेले आहेत आणि आपण पाहत होतो क्रूड ऑइलचा 6500 चा पुट ऑप्शन. ओके, तर या ठिकाणी याला कोणत्या कोणत्या प्राइसला सपोर्ट आहे ते आपण लेवल थोडेसे ड्रॉ करूयात, मार्कआउट करून घेऊयात. म्हणजे प्राइस आपल्याला आपला स्टॉप लॉस खाईल की नाही हे कळून जाईल ना. ते थोडा इथे गॅप दिसतोय बघा या ठिकाणी, हे कॅन्डलस्टिक मध्ये गॅप पडलेला आहे. ही प्राइस गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉइंट, पूर्ण गॅप एरिया असा मार्क करून घ्यायचा. म्हणजे ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करेल. याचा सेंट्रल पॉइंट काय येतोय? गॅपेज एरियाचा 131 येतोय. त्याला आपण पिवळं करूयात. ओके, म्हणजे तुम्हाला ही ओळखू येईल 131. ओके, आणि कुठं गॅप टाकलाय बघा, हे हे इथे गॅप टाकलेला आहे मार्केटनं. जबरदस्त अशी एक स्पाइक येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. हे गॅप मार्क करूयात. ओके, आपण आपल्या सुरुवातीला आपल्या सेटअपनुसार बघितल्या बघितल्या टार्गेट काढलेलं आहे. आता ती प्राइस अशी जर्नी करील. ओके, ब्लॉक. आता ही प्राइस अशी चलू द्यायला आपल्याला आणखीन कन्फर्मेशन पाहिजे. एक बाईंग येईलच या ठिकाणी. एक ही एक लेवल ड्रॉ करू आपण 155 ची. याला काळं करा, लॉक. अजून कोणती हे? ठीक आहे, एवढी सध्या आपण लेवल ड्रॉ करूया आपल्या सध्याच्या मार्केटनुसार. इकडं कुठं आहे का? कारण का आता पाठीमागलं चार्ट रीडिंग करणं थोडंसं आवश्यक असतं सर आपल्याला. एक लेवल ड्रॉ करूया आपण 142 लॉक. 142 अगोदर केली वाटाली एक मार्कआउट आहे ना. 147 केली फक्त, राईट. तर या ठिकाणी एक सेलर, हे जे कोणी सेलर आहेत शॉर्ट करणारे या प्राइसला, हे या प्राइसला एक छोटीशी प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. इथे एक बॉक्स मार्क करूया आता आपण जर असा,
ओके, लॉक करायला. तर आता 132च्या वरी जोपर्यंत कॅन्डल क्लोज करत नाही चांगली बुलिश 5-1 मिनिटाची, तोपर्यंत ते आपल्या टार्गेटकडे बी जाणार नाहीये. आणि आपलं टार्गेट पहिलं वाला 142 राहील आणि दुसरं वाला राहील 147. याला फर्स्ट टार्गेट करू देत. 142 याला फर्स्ट टार्गेट करू. सेटिंग फर्स्ट टार्गेट, फर्स्ट TARGET. ओके, 9:14 झालेले आणि एक मोमेंटम, जबरदस्त असं मोमेंटम येऊ शकतं या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये. खरं पाहायला गेलं तर आपण या क्रूड ऑइलच्या इंडेक्समध्ये MCX मध्ये आपण बिलकुल ट्रेड करत नाही तेवढा जास्त जास्त म्हणण्यापेक्षा, कारण याची मंथलीवाली एक्सपायरी राहते आणि प्रीमियम्स देखील फार महाग असतात या क्रूड ऑइलचे. ते कसं आहे, आपल्यासारख्या लोकांना परवडत नाहीत, कारण आता हे याची 100ची क्वांटिटी असते आणि 100च्या क्वांटिटीनुसार एका पॉईंटला या ठिकाणी आपल्याला ₹100 प्रॉफिट होत असतं. ओके, एक पॉईंट, समजा एक पॉईंट जर आपण गेन केला म्हणजे मिळवला, तर आपल्याला ₹100 मिळत असतात. ओके, तर मग आता ह्याला जर बाय करायला गेला आपण, ओके, हे बघा करंट मार्केटच्या सिच्युएशननुसार ₹13,480 असं कॅपिटल लागते आपल्याला. आणि आपल्याला इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करत असताना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एवढं कॅपिटल बी लागत नाही. आपल्याला या 13,000 मध्ये 2 ते 3 लॉट येत असतात आपल्याला. जशी जशी एक्सपायरी जवळ येईल तस तसं आपल्याला 13,000 मध्ये 5 ते 6 लॉट येऊ शकतात. ओके ना, आपला सेटअप झाला तर 13चे 26 बी होतात, 30 बी होतात, अशी बी शक्यता राहते आपल्या इंडियन मार्केटमध्ये. ओके, पण नुकसानही तसंच होण्याची शक्यता असते. तर या क्रूड ऑइलमध्ये आपल्याला एकच लॉट येतोय ₹13,000. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कॅपिटल जास्त लागत असल्यामुळे आपण याच्यात ट्रेड करत नाही. हां, फक्त तुमच्या नॉलेजमध्ये भर व्हावी आणि आमची सुद्धा प्रॅक्टिस होत असते. त्यामुळं आम्ही हे क्रूड ऑइलवरचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. ओके, तर असं तुम्ही समजू नये की उद्या म्हणताल मला PNL दाखवा ट्रेडर तुमचं. PNL आपण कुणालाही दाखवू शकत नाही सर. ओके, PNL तुमचं तुम्हाला माझ्या PNLशी काहीही घेणं देणं नसलं पाहिजे. मेन पॉईंट काय आहे आणि मेन मुद्दा काय आहे, की या ठिकाणी आपण कोणत्या बेसवर ह्या ट्रेड फाइंड आउट केला, सेटअप काय बनला होता त्या ठिकाणी, तुम्हाला काय लर्निंग शिकायला मिळेल, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. ओके, आता कुणाकडं कसं असतंय, कुणाकडं नॉलेज असतं भरपूर, पण त्याच्याकडे जास्त पैसा नसतो. कुणाकडे जास्त पैसा असतो, पण नॉलेज ₹1 नसते. मग असे बी मार्केटमध्ये माणसं आहेत, की करोडो रुपये घेऊन येतात आणि बरबाद होऊन जातात आणि फाशी घेऊन मरून जातात. आहे ना? ते झाले लालची लोकं. बरोबर आहे. त्यांना काही शिकण्याशी काही घेणं-देणं नसते. ते पैशाच्या जोरावर मार्केटला जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि शेअर मार्केटला आपल्या ब्लेम करतात, स्टॉक मार्केटला. ओके. तर तसं न करता आपण प्रॉपर जर लर्निंग घेऊन जर या मार्केटमध्ये काम केलं, तर आपल्याला बिलकुल प्रॉफिट जनरेट होऊ शकतं या ठिकाणी. ओके. बॅटरी लो झाली म्हणतोय. चार्जिंग खूप लागला होता याची. बायला, याला आत्ताच बॅटरी लो करायची होती का? थांबा, याचा चार्जर लावून घेतो याच्या वाकाडामध्ये, म्हणजेच चार्जिंगच्या पिन मध्ये, शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं. हा, तर मी काय म्हणत होतो, ही प्राइस थोडं सायकोलॉजी बद्दल आपण याच्यावर बोलूयात. ही प्राइस तर जाईलच, ती तिकडे त्याच्या टार्गेटच्या दिशेने ती जाणारच आहे ओव्हरऑल मध्ये. थोडं सायकोलॉजीच्या गोष्टी तुम्हाला करायला एक शेअर करायला आवडतील मला. ओके, थोडस पाणी पिऊन घेतो हो. तर मला काय म्हणायचंय, की बाबा मार्केटमध्ये लोक पैशाच्या जीवावर मार्केटला कधीही जिंकू शकत नाहीत ते. ओके, त्यांना जर मार्केटला जिंकायचं म्हणलं, तर त्यांना भरपूर काही सॅक्रिफाईस करावं लागतात गोष्टी. ओके, बराच काही अभ्यास करावा लागते. ते अभ्यास करत असताना आपल्याला पेपर ट्रेड काही करावं लागतात, कधी कधी रिअल ट्रेड घ्यावे लागतात
आणि त्या रिअल ट्रेडिंगमध्ये पेपर ट्रेडवर तर कुणालाही प्रॉफिट होत असतं हो. पण रिअल ट्रेडमध्ये तुमचा दिमाग तुमच्या विरोधामध्ये कसा काम करतो ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. ओके. म्हणजे आपला माइंड असा बनलेला आहे ह्याचा माणसाचा, ते हे ट्रेडिंगसाठी बनलेलाच नाही मुळामध्ये. ओके. तर मग हे बाजार त्याच गोष्टीचा फायदा घेत असते ना, हे शेअर मार्केट जे आहे ना, स्टॉक मार्केट, ते त्याच गोष्टीचा फायदा घेत असते ना, मग त्याच्यामुळे तर तुमचं नुकसान जास्त होते ना. ओके. ही लेव्हल आता 132 चीच महत्वाची आहे. म्हणजे कसं आहे, आपली ज्या ठिकाणी बाईंग प्राइस झाली, बाय झाली प्राइस, तीच लेव्हल याच्यासाठी महत्वाची आहे. नाहीतर मग आपला स्टॉप लॉस हिट करते. 132 च्या वरी कॅन्डल क्लोज होणं आवश्यक आहे. कारण का तर ही 132 जी प्राइस आहे 33, ही थोडंसं रेजिस्टन्स सारखं काम करू शकते या ठिकाणी. थोडंसं याला आपण लाल करूया. हम्म, आता ही 131 च्या वरी जोपर्यंत आहे, तोपर्यंत ही प्राइस बुलिश आहे. कारण का? या ठिकाणी हे गॅप आहे बघा, हे गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट ते 31 रुपयाचा येतोय. हेच गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करत असतात. ओके. आता मोठा प्लेयर या ठिकाणी त्याची क्वांटिटी कसा लावतोय ते तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत. ओके. म्हणजे आपल्यासारख्या नवीन म्हणण्यापेक्षा आपल्यासारख्या बिगिनर लोकांना किंवा मग जे कमी कॅपिटलमध्ये काम करतात, त्या लोकांना मार्केट एंट्री देता अगोदर आणि त्यांना 1, 2, 3 पॉईंटचं प्रॉफिट दाखवून त्यांना त्यांच्या विरोधामध्ये मार्केट जात असतं. म्हणजे त्यांचे स्टॉप लॉसेस खाण्यासाठी आणि मोठ्याही ट्रेडरला किंवा मग इन्स्टिट्यूशनला त्याला ट्रेड करायचा असल्यामुळे ते आपल्याकडून क्वांटिटी हिसकाटून घेतो. म्हणजे आपल्याला फोमोमध्ये आणतो आणि आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. एकतर आपल्याला आपल्या प्राइसच्या विरोधामध्ये थोडंसं मार्केट 2-4 पॉईंट, 10-5 पॉईंट नेऊन आपल्याला एकतर बाहेर काढतो आणि आपल्याकडला ट्रेड जो आपण आता घेतलेला आहे, तो हिसकाटून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आपण भीतीपोटी आपलं जर P&L जर रेड दाखवलं, तर आपण भीतीपोटी ती एक्झिट मारतो ट्रेड. पण तसं न करता आपल्याला आपल्या प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलोअप करून, आपल्या सेटअपवर आपल्याला भरोसा ठेवून, सरळ-सरळ ट्रेड पंच करायचा आहे आणि स्टॉप लॉस लावून काम करायचं आहे मार्केटला. म्हणजे तुमचं जास्त नुकसान होणार नाही मार्केटमध्ये. ओके. आणि तुमचा रिस्क मॅनेज तुम्ही केल्यामुळं मार्केट तुम्ही स्टॉप लॉसेस जर फॉलो केले व्यवस्थित तुमच्या सेटअपनुसार, तेव्हा तुम्हाला मार्केट बिलकुल रिवॉर्ड देईल. ओके. तर चला बघूयात या प्राईसमध्ये काय होतं ते. सध्या याची प्राईस आपल्या बाईंग प्राईसच्या वरच आहे. 132च्या 133च्या वरी जेव्हाही चांगली कॅन्डल क्लोज करील, या स्विंगला जेव्हा कापील, हे जे स्विंग मारलाय की नाही हे, तर जेव्हा अशी बुलिश कॅन्डल अशी मोठी तयार करेल, तेव्हा मग ती टार्गेटकडे पळेल आपल्या. ओके. मग इथं आता 4-5 मिनिटं त्यांना टाइमपास करू शकते. तरी बी आता हे ब्रेकआउट कधी येईल आपल्या प्राईसकडं, आपल्या टार्गेटकडं, हे थोडासा टाइम फ्रेम काढूत आपण. ओके. 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. 5 म्हणल्यावर 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. 1 मिनिट हा. म्हणजे किती वेळात तो टार्गेट देईल आपलं हे, ते वेळ काढण्याचा प्रयत्न आहे आमचा. 1, 2, 3, 4, 5, 10, 11. ओके. 11 म्हणल्यावर 11 एक 11, 2, 33, 22, 33. हे 32, 33. चला हे व्हर्टिकल लाईन आपण असं मार्क करूया. म्हणजे ते आपण टाइम काढत आहोत. मोमेंटम म्हणजे या वेळेपर्यंत ते आपलं टार्गेट येऊ शकते. 11 चौक 44. 44. हा. चला हे एक मार्क करूत आपण होरिझॉन्टल मार्क. होरिझॉन्टल म्हणजे ते आडवं झालं, आता हे उभं आहे. लॉक.
तर बघा आता ही प्राईस आपल्या टार्गेटच्या दिशेनं हे टाईम आपण काढलेला आहे बघा हे. तर त्या टाईम फ्रेममध्ये त्याला ते टार्गेट द्यावं लागते. म्हणजे किती 9:41 मिनिटापर्यंत म्हणजे 9:23 झालीत आता सध्या. तर त्याला ते टार्गेट आपला 9:41 म्हणजे अजून 20 मिनिटं आपल्याला या ट्रेडला होल्ड करायला होऊ शकते यानं. असा सिनारिओ आहे मार्केटमध्ये बिल्डअप झालेला. कारण आपण ते कॅन्डलस्टिक बघून टाइम काढू शकतो. पण हे तुम्हाला आतापर्यंत कोणत्या युट्यूबरनं सांगितलेलं नसेल. ओके. पण आम्ही हे मार्केटला फार वेळ देऊन, मार्केटला भरपूर पैसे देऊन, लॉसेस करून हे आम्ही शिकलेलं आहे. 4 ते 5 वर्ष लागलेत आपल्याला हे सर्व शिकायला. आपल्याला कोणा क्लासमध्ये कोणी शिकवलं नाही, काही नाही. आपण असे चार्ट बघून, बघून दिवस-रात्र मेहनत करून आपला एक स्वतःचा सेटअप तयार केला आणि आपल्या सेटअपवर आल्याच्या नंतर मार्केट कसं रिॲक्ट करतं, ओके. तर ते आपण ही पाहिलेलं आहे सतत 5 वर्ष. त्याच्यामुळं आपल्याला मार्केटची चाल काय खेळणार आहे, हे आपल्याला कॅन्डलस्टिकचा ओपन, हाय, लो, क्लोज हे सांगत असतो. आता हे जे लेवल आहे आपण काढलेली किती ₹133 याला आपण थोडंसं काळं करूयात. कारण ते DSNR आहे. सेटिंग DSNR करू त्याला. DSNR म्हणजे डोजी कॅन्डलस्टिकचा सेंट्रल पॉइंट. DSNR. ओके. DSNR म्हणजे हा जो सेटअप आहे हे राम बलराम सेटअप आहे आपला. आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचदा सांगितलेलं आहे की बा राम बलराम सेटअप काय आहे ते. ओके. हे डिमांड आणि सप्लायचं काम करत असतात राम आणि बलराम. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये राम आणि बलराम असं नाव दिलेलं आहे. कारण ते आपला फेवरेट सेटअप आहे आणि त्या सेटअपला आल्याच्या नंतर मार्केट कसं रिॲक्ट करतं ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता ही 133 जी प्राइस आहे म्हणजे DSNR अशी लिहिलेली आपण, तीच प्राइस या प्राइसला आपल्या स्टॉप लॉसकडे घेऊन जाईल आणि तीच प्राइस आपल्या टार्गेटकडे घेऊन जाईल. म्हणजे 133च्या वरी जेव्हा चांगली बुलिश कॅन्डल क्लोज होईल, तेव्हाच मग ते आपल्याला टार्गेट मिळेल. ओके. तर मग ते आपल्याला 11 मिनिटावरची बघूया जराशी. 11 मिनिटाचा आहे का टाइम फ्रेम याच्यात? नाही. थोडंसं ॲड करूत आपण याच्यात. ॲड कस्टम करूया. 11 मिनिट पाहिजे आपल्याला. ओके. ॲड केला. तर 11 मिनिटाची टाइम फ्रेम काढा. ओके. रनिंगमध्ये आहे, त्याला 1-1.5 मिनिटं बाकी आहे. आता ही रनिंगमधलीच कॅन्डल आपल्याला 1-1.5 मिनिटामध्ये जर 133च्या वर जर क्लोज केली, तर मग याच्यामध्ये एक अशी बुलिश कॅन्डल येऊ शकते म्हणजे आपल्या टार्गेटच्या दिशेने ते निघून जाईल इकडे 142 कडे, 147 कडे अशी. ओके. आता 2 मिनिटात आपल्याला कळेल ती. ओके. आता 43 सेकंदात कळेल. 11 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकवर. कारण का ते असे काही आपण सेटअप डिकोड केलेले आहेत मार्केटमध्ये वेळ देऊन. त्याच्यामुळे आपल्याला आपण असं टाइम देखील काढू शकतो. प्राईस म्हणूनच तर आपल्या चॅनलचं नाव आपण प्राईस आणि टाइम अनालिसिस ट्रेडर असं ठेवलेलं आहे. ओके. फार विचार करून आपल्या चॅनलचं नाव आपण प्राईस आणि टाइम अनालिसिस ट्रेडर असं ठेवलेलं आहे. ओके. तुम्ही म्हणताल हे प्राईस आणि टाइमचा काय संबंध आहे? त्या गोष्टीचाच तर संबंध आहे या ठिकाणी. ओके. तर बघा 3 सेकंद राहिले तर बाकी. ओके. क्लोज केलेली आहे चांगली कॅन्डल. हो का. म्हणजे 133च्या वरी आपल्याला क्लोज पाहिजे होती ही कॅन्डल 11 मिनिटाची. ते क्लोज केलेली आहे बघा. अजून दुसरी कॅन्डल ओपन झाली नाही. 134. ओके. 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 जबरदस्त. जेव्हा आता दुसरी कॅन्डल ओपन होईल ना, त्यावेळेस आपल्याला कळेल. 9:28 झालेले आहेत. चला आपण 5 मिनिटावरची काढूया अशी. चला ओके.
5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यावर मग कळेल आपल्याला आणखीन. म्हणजे कसं आहे, असं टाइम डिकोड करू करू बघावं लागतं तुम्हाला. 12 मिनिटावरची 7 मिनिट बाकी आहेत अजून. 1 मिनिटावरची. ओके. आता हे एक गॅप टाकलेला आहे बघा, हे गॅप. कोणता? हे गॅप आहे. हे असं गॅप, हे एक त्याचं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करेल. म्हणजे प्राईजमध्ये तुम्हाला मार्केट सांगत असतं की मी कुठं कुठं सपोर्ट घेणार आहे आणि कुठं कुठं रेजिस्टन्स घेणार आहे. ओके. हे याच्यासाठी एक आता अजून पिवळं मार्क करूयात. ह्याला गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट आहे, त्याला आपण पिवळं करूयात अजून एक बार. सेंद्री कलर करू जरासं. 134 रुपये लॉक. तर या रेषेचं काम संपलं, खतम करून टाकू याला आता. तर आता ह्या प्राईसचं ब्रेकआउट तर आपल्या अनालिसिसनुसार हे असं वर आलं पाहिजे 142 कडे. म्हणजे मिनिमम आपल्याला नुकसान देण्याच्या अगोदर आपल्याला 1:1चं प्रॉफिट दाखवायला पाहिजे. चला बघूयात काय होतं ते. बोलून बोलून बी घसा दुखायला ना, त्याच्यामुळे जास्त बोला वाटणार आहे. आता घसा आवाज वेगळा यायला गोगरा. सारखं 20-21 मिनिटं बोलणं म्हणजे बी जोक नाही पोरांनो. त्या मास्तराचे काय हाल होत असतील बुवा शिकवत असताना. म्हणूनच ते चिडचिड करते मास्तर जास्त. खडू फेकून मारते, डस्टर फेकून मारते. आता कळायला आपल्याला, लहानपणी काही कळत नव्हतं एवढ्या. आपल्याला वाटायचं मास्तर उगाच राग करायला आपल्याला, है की नाही. आता 134 आहे आपला, 131 सपोर्ट आणि 134 हे रेजिस्टन्स. 31, 32, 33 म्हणजे 4 पॉईंटची रेंज आहे ही. त्या 4 पॉईंटचं जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा ती 15-20 पॉईंट, 10 पॉईंट मार्केट इनबॅलेन्स होईल. मग ते कुठं बी हो, खाली हो की वरी हो, मग आपण तर आता वरच्यासाठी बसलोय, बरोबर आहे. कारण तो आपला सेटअप आहे. मार्केट तर अनसर्टन राहतं, राहू द्या ना, की काय व्हायचं त्याला अनसर्टन होऊ द्या की. आपल्याला काय घेणे नाही, खाली पडलं काय वरी पडलं काय, फक्त आपला सेटअप कुठं बनाला याच्यावर ध्यान द्यायचं आपण. मार्केट खाली गेलं काय वरी गेलं काय, इंडेक्स काय करायला, काही घेणं नाही का. मुव्हिंग ॲव्हरेज, RSI, बॉलिंजर बँड, याच्याशी काही घेणं नाही आपलं. थोडं काम करत करत बोलतो तुम्हाला, म्हणजे कसं मशीनचा आवाज येईल आपल्या व्हिडिओ मध्ये जरा. ते बघ की रे ह्याचं बॅनरचं. बघ बघ आता झोपायची वेळ झाली. उद्या नाही, ते तू उद्या कर. आता काम नाही. मला बी कंटाळा आलाय. डर भगाता है.
आणि विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओजमध्ये आपण एडिटिंग अजिबात करत नाही. जसे आहेत तसे आपण, जसा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय जशाच तसे आपण तो अपलोड करत असतो यूट्यूबला. आपले व्हिडिओ हे प्रॅक्टिकल आणि रिअल असतात. कारण स्क्रीन रेकॉर्डिंग करतो ना आपण, त्याला आपण काही एडिटिंग वगैरे काही करत नाही. एवढा वेळ बी नसते आपल्याकडे एडिटिंग करायला. एक स्पाइक आता येण्याच्या मार्गावर आहे. थोडं कन्सल्टेशन करते प्राइस या ठिकाणी, म्हणजे सेलर लोकांना असं, म्हणजे पुट रायटर लोकांना ट्रॅप करेल ना तो, कॉल रायटरला सॉरी. वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. बघा आलं बघा मोमेंटम जरासं. एकदम बढिया, एकदम बढिया. ब्युटिफुल मोमेंटम. अशी खतरनाक कॅन्डल वगैरे बनलेली बघा, दृश्यवाली. आणि ही प्राइस कुठं जाऊ शकते फ्लो मध्ये, थोडंसं अजून थोडंसं रेंज काढूत आपण. हे 4 पॉइंट आहे ना, एक म्हणजे पहिलं टार्गेट 142 आहे, त्याला ते देणंही देणे, त्याच्या बापाला द्यावं लागते आता. 1 2 3 असं म्हणल्याच्या नंतर कुठपर्यंत होऊ शकते, इथपर्यंत जाऊ शकते काय इथपर्यंत? 149 पर्यंत जाईल का पोरांनो? बघू, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपलं, पण सरासरी आपल्या सेटअपच्या 2.5 पट उडत असते प्राइस. आता हे आपण असं 3 वेळेस वर प्राइस रेंजच्या टूलच्या मदतीनं हे असं मोजलंय आपण, एक 4 ते 4.5 5 पॉईंटची रेंज येते. हे असं आपण 3 वेळेस आपण वर लावत असतो आपल्या सेटअपच्या. 1 2 3, तिसरा पट हा इथे येतो जवळपास 150 ला. त्याच्या 2.5वा पट काय 100 किती येतोय, 49 48 49 येतोय. ओके, तर मग आपण 147 असं टार्गेट लावलेलं आहे. आता हे जे चॅनल लावलं त्याचं ब्रेकआउट केलंय, ब्रेकआउट केल्यानंतर त्या चॅनलचं रिटेस्ट आणि मग वरच्या साईडला. ओके, रिटेस्ट म्हणजे 134 ला रिटेस्ट, 34 35 ला. आणि हे आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जिथे गॅप आहे ना, गॅपच्या खाली खाली प्राइस बेरिश असते, गॅपच्या एक बार वर आली ती बुलिश असते. म्हणजे हे तुमचा 134 रुपये हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करेल ही प्राइस. ओके, चला बघूया. टार्गेट मिनिमम त्याला 142 द्यायला पाहिजे स्पाइक मध्ये, 147 देऊ वा न देऊ. कारण व्हिडिओ अर्धा तास झाला आपण शूट करतोय, माझा गळा सुद्धा दुखतोय या ठिकाणी. आणि हे असं आपण 9 वाजून 41 मिनिटाचा टाइम काढून ठेवलेला आहे मोमेंटमचा. मोमेंटम येण्याचा टाइम आहे तो. ओके, मला मोठमोठ्या क्लासेसमध्ये लाखो रुपयाची फीस घेऊन एवढं कॅन्डल स्टिक, 1 मिनिटाची कॅन्डल स्टिक डिकोड करून कोणीही सांगत नाही. तर ते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू.
त्याच्यामागे आमचा एकच उद्देश आहे, तसं डिकोड करून सांगणं. 100% आपण या ठिकाणी डिकोड करून सांगत नाही का, आता हे युट्यूबला असं आपण एवढं 100% नाही सांगू शकत. त्याच्यामध्ये काही आपल्याला बंधन आहेत. तेच आपलं इंडियन मार्केटमध्ये सेटअप बनला तर समजून गेलं असतं ऑप्शन ट्रेडिंग. लईच दमानं चालते, मदाड आहे चार्ट, मंद गतीने चालते. त्याला हलिणारा डोनाल्ड ट्रम्प पाहिजे हलवायला या चार्टला. त्यांना जर असं बोललं की खाली वरी होते मार्केट. कोणता वार पाहिजे, वारच्या वेळेस बघा या क्रूड ऑइलची मुवमेंटम, त्याला थोडस बाजूला करूत आपण. ओके, या टूलला जरा असं इकडे घेऊ बाजूला, असं घेऊ. तर आपलं हे टार्गेट घेऊ पहिलं वालं, कारण बराच वेळ झाला हे करते आपल्याला सजवतंय. 9-10 पॉईंटचं आहे टार्गेट आपलं पहिलं वालं मिनिमम. म्हणजे म्हणजे आपल्याला मार्केटनं स्टॉप लॉस घेण्या अगोदर 1:1 तर द्यावा आपल्याला. ओके, 1:2 तरी द्यावं, म्हणजे या हाय पर्यंत. हे इथं 132 किती येते, 137 येते ना. याच्यामध्ये आलं की स्पाइक भली मोठी येते. हे बघा ही कशी कॅन्डल बनली बुलिश, एकच कॅन्डल बनली 4-5 पॉईंटची. चुकून एका वळणावर कहत कसे गमतीनं भेटलो. बघ ना, आता कंटाळा आला मला. जब जब कहवा, नंबर एक नंबर एक. चलो चलो भाई चलो, अब देर मत करो. आता हे जे आपण बॉक्स मार्क केलेलं आहे ना, हे सप्लाय आणि डिमांड हे दोन्हीची कामं करते. हे बॉक्स आहे ना, हे राम बलराम सेटअप आहे आपला. इंगल्फ डोजी, ही डोजी कॅन्डल आहे ही. डोजी, डोजी म्हणजे भवरा. लहानपणी आपण भवरा खेळत होतो ना, ते हे भवरा ट्रेन रिव्हर्सलचं काम करत असते ते. सोडलेलं आहे ना.
काय म्हणून. आलं रे. काय झालं? कामच झालं नाही. कोणतं काढले ते फोटो आले? ते नाही रे, फोटो पाहिजे म्हणजे याच्यामध्ये फोटो. हे बघ बरं. त्याच्यात काय काय एडिट करता येते बघ. फोटो फोटो कर बरं. पल के कुछ लहरा के हिरनी जैसी चलती है, पल में चोला पल में माशा. ह्या क्रूड ऑइलचा चहा याच्यामुळेच कटाळा येते. ह्याच्यात मोमेंटम लई कुंचम कुंचम राहते. टेनिस बॉल खेळल्याने म्हणून त्याला बघू वाटत नाही ना आपल्याला. जास्त बोर करते लई. हे जवळ आपल्या इंडियन मार्केट मध्ये ट्रेड होऊन खतम झाला असता 15-20 मिनिटात. लाल टी शर्ट कम झालं. छान दिसत. पहिले परीक्षा घेत ना त्याची काय होतं. करून बघत ना आपण. चला याले थोडं थोडं मोमेंटम कुंचम कुंचम. चलो 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 भैया, क्रूड ऑयल सबका तेल निकालो. चलो चलो. मतलब म्हणजे आपण जे मार्केटला वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे आपण एवढं सांगू शकतो की बा प्राइस काय करू शकते है ना. असं चार्ट बघितल्या बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे की मार्केट कुणकडे जाणार आहे, आणि ते अनुभवाचं काम आहे. एक एजचं काम आहे. एज म्हणजे काय, म्हणजे मार्केटला तुम्ही किती वेळ दिला, किती वेळ चार्ट पाहिला. ओके. तर त्या हिशोबाने ते तुम्हाला ऑटोमॅटिक एज डेव्हलप होऊन जाईल. ते काय 1 अन् 2 अन् 4 दिवस 4 अन् 8 दिवसात येत नसते एज. ते प्रेडिक्ट करायचं प्राइसला. त्यासाठी मार्केटला बराच वेळ द्यावा लागतो. 24 तास चार्ट बघावं लागते. पागलपंतिकीसारखं त्याला ऑब्झर्व करावं लागते. प्राइस पडली तर का पडली खाली, उचलली तर का उचलली प्राइस. ओके. याला आता डीप मार्क याचं काम संपलं आता. एक जबरदस्त जबरदस्त मोमेंटम. म्हणजे बघा बरं, आता आपण आपण आपल्या सेटअपची वाट बघितली आणि लगेच आपण व्हिडिओ रेकॉर्डिंगला चालू केलं बरं. आता तुम्हाला म्हणलं बी होतं याच्यात 3 पट वर जाऊ शकते प्राइस. याच्यात 3 पट म्हणलं तरी बघू ते. होऊ द्या की आजवर पहिले तर टार्गेट येऊ द्या की. सांगतो की तुम्हाला. म्हणजे आपल्याला हे आपला रिस्क रिवॉर्ड रेशो कसा होता, 5-6 पॉईंटचा स्टॉप लॉस. ओके. आणि 5-6 पॉईंटच्या बदल्यामध्ये मार्केट किती
एक 10 पॉइंट म्हणजे 1:2 तर मिळालं पाहिजे आपल्याला. असा हा सेटअप होता आणि 1 मिनिट टाइम फ्रेमवर सेटअप बनला होता. आई गं! आता क्रूड ऑइलचंच आपण थंबनेलला टाकू व्हिडिओ. हेच आता बनवालीस की नाही? आता हे जे व्हिडिओ आहे ना, ते क्रूड ऑइलच्या थंबनेलला टाकू. इथे जरा थंबनेल बनवणं चालू आहे. आमचं YouTube नवीन चॅनल आहे ना, आम्हाला तेवढं काही जास्त माहीत नाही. म्हणजे ते थंबनेल वगैरे काहीतरी टाकतात म्हणे, काहीतरी टायटल लिहावं लागतंय म्हणा. ते आपल्याला काही तेवढं जास्त माहिती नाही. आपण तसे भपांड्या आपण कधी केल्याच नाहीत ना, मोठेपणा. आपण आपलं साधं सिंपल चॅनल काढलेलं आहे प्राईज ॲक्शनचं. जे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होतात ते रिअल मार्केटमधले असतात, मोमेंटमचे. ओके. आणि ते आपण एक्सप्लेन करत असतो लाईव्ह मार्केटमध्ये. ही प्राईज अशी काय गेली, तशी काय गेली. चला राईट. टार्गेट मिळालंय बघा, हे फर्स्टवालं 142. आता हे टार्गेट आहे 147, हे दुसरं वालं आहे. त्याला मिनिमम 144 देणं आहे. ओके. हे असं हे इथपर्यंत. वाव, ब्युटिफुल ब्युटिफुल. तुम्हाला म्हणलं होतं ना, हे 3 पट वरी जाते प्राईज. 3 पट वर म्हणजे 147 यायला येते. वाव, ब्युटिफुल. अतिसुंदर अतिसुंदर. एकदम बढिया. जबरदस्त जबरदस्त. हम्म. ते सेलर आहे त्याला म्हणजे प्रॉफिट बुक करावंच लागेल ना. ब्युटिफुल. कुछ का के कुछ लहरा के हिरनी जैसी चलती है. याच्यात 3 पट दाखवतो की टार्गेट 147 येऊ द्या तरी सही. ते बाजूचा शेड नको रे, लय बरोबर वाटणार आहे बरोबर. सावली काढून टाक त्याची. वाव, ब्युटिफुल. असं दिसतं. असं दिसायला राहू दे, दिसू दे. एकच दिसतंय. असं भाग शेड टाकायची का? चेहरा बरोबर आला नाही रे. म्हणजे डोळे झाकून काढ. ते झाडाखालला फोटो ते बी जमणार वाटत. झोपी गेले नाही वाटत आहे. दुसरा फोटो नाही का त्याला चांगला? नाही त्याच्यात टी शर्ट वरचाच बघ की. ते टी शर्ट वरचा काढून बघ. ते बरोबर वाटणार. हे बघा, जबरदस्त, ब्युटिफुल ब्युटिफुल. एकदम बढिया एकदम बढिया एकदम बढिया. जबरदस्त. कितीचा हाय मारला पाहाय ना. इथपर्यंत हाय मारला 146चा. म्हणजे फक्त आता एका पॉईंटवर येणार हे टार्गेट दिलं नाही. पण ओव्हरऑल मध्ये आपलं अनालिसिस एकदम ओके होतं आणि बरोबर होतं. आणि मुळामध्ये आपलं टार्गेट होतं 142 144. वरच्या टार्गेटशी काही जास्त घेणं देणं नव्हतं आपलं. थोडंसं आता इथं आपल्याला मोजण्यामध्ये थोडा फरक पडला असेल या ठिकाणी. नाही जायला काय नाही, ते 147 पर्यंत अजून एक मोठी स्पाईक मारू शकते. पण थोडंसं आता 142ला थोडंसं रिट्रेस करून, थोडंसं असं इथं जर असं ट्रॅप करून मग वरच्या साईडला आणखीन झपकून ब्रेकआउट आहे ना. तर ते जावं न जावं आपल्याला काही घेणं देणं नाही या ठिकाणी आता. पण आपल्या सेटअपनुसार आपल्याला या रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 पाहिजे होता, तो मिळालेला आहे. तर बघा, 5-6 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. 6 पॉईंटच्या बदल्यामध्ये मार्केटने किती पॉईंट दिलेत आपल्याला? आपल्या बाईंग प्राइस पासून अशी मुवमेंट आली तर इथपर्यंत समजा आपलं टार्गेट 11 पॉईंट. ओके. म्हणजे 1:2च्या जवळपास ही किती पॉईंट मुवमेंट झाली? 14 पॉईंटचं. म्हणजे जवळपास 1:2 मिळाले आपल्याला. तरी रिस्क रिवॉर्ड रेशो छान आहे. पण या क्रूड ऑइलमध्ये आपण कसं ट्रेड नाही करत जास्त. जास्त म्हणण्यापेक्षा आपण करतच नाही. कारण याच्यात मोमेंटम नाही थोडंसं स्लो राहते. लय बोर करते हे.
त्याच्यामुळे आपण याच्याकडे एवढं जास्त लक्ष देत नाही. पण या ठिकाणी एक सेटअप दिसला, तर तुम्हालाही थोडंसं नॉलेज द्यावं, कारण आम्हाला करमत नाही आणि आपल्याही नॉलेजमध्ये भर होईल. तुम्हाला सांगत असताना असं म्हणतात ना, शिकवताना किंवा सांगत असताना जेवढं आपण ज्ञान देऊ लोकांना किंवा मग हे करू तेवढं आपलं ज्ञानामध्ये भर पडत असते, आपल्या नॉलेजमध्ये भर पडत असते, है ना? असं कोण्यातरी महान लेखकानं काय व्यक्तीनं म्हटलेलं आहे, ते माहित नाही त्यांचं नाव आपल्याला. ज्ञान वाढल्याने ज्ञान वाढतं. कुछ बल के कुछ लहरा के हिरनी जैसी चलती है, पल में शोला पल में मशा, इतने रंग बदलती है, जिसको चाहे पागल कर दे अपने रूप के जादू से, लाखों ट्रेडर हार गए हैं इसके रूप के जादू से. कुछ लहरा के उद्या दुसरी काढू. द्या नाही. आता एक आपण थंबनेल टाकायच्या याच्यावर. ती दुसरी तशा याच्यामध्ये दुसरी नाही का म्हणालो मी. तशी नाही थांबली. हं? गाडीवर. गाडीवरची गाडीवरची नाही जमत, सिंपल पाहिजे. टाकून एवढी बार टाकून नंतर आपण चांगला विशेष करू. आता काय मॅटर काय लिहायचं. इतने रंग बदलती है, कुछ बल खा के कुछ लहरा के. अच्छा अच्छा दे भाई 147 दे दे रे बाबा. फूड ऑइल फूड ऑइल. ये रातें मौसम नदी का किनारा, ये चल चल हवा. स्पाइक मध्ये हे 151-55 कडे जाऊ शकते, मोठीच्या मोठी कॅन्डल म्हणून. मुझे जरूरत है तेरे जैसे यार की, मुझे जरूरत है मेरे जैसे यार की, जले जो उसको और जलाए ना तो क्षमा क्षमा. तमा तमा मेरे दिन तमा तमा मेरे तमा. लयच वेळ घ्यायला एकच आता एका पॉइंट साठी इथे एवढे नखरे करायला.
बघा ना, एक पॉईंटसाठी किती फाईट करते मार्केट. आणि कधी-कधी काय करते ते एका पॉइंटला न देताच पलटी मारते. त्यासाठी मग अशा ठिकाणी निघून जायचं असते. ओके. आता आपलं ओरिजिनल टार्गेट 142-44. पण स्पाइकमध्ये दिलं तर 147. आपल्या सेटअपच्या 3 पट, 2.5 पट. असं होतं आपला उद्देश. ओके. तर ते काय करत असतं, थोडा प्रीमियम डीके वगैरे मारून थोडंसं अर्धे ट्रेडर लोकांना बाहेर काढून मग ते तिथं थोडं कन्सल्टेशन करून मग वरच्या साईडला एक मोठी बुलिश कॅन्डल बनू शकते. असं आहे ते खेळ. राईट, राईट, राईट. ओके. जबरदस्त, ब्युटिफुल, एकदम बढिया. हे बघा, असा आपला हा सेटअप होता. तर आम्ही तुम्हाला थोडंसं सेटअप एक्सप्लेन करून दाखवूयात. त्याच्यातल्या त्या सेटअपमध्ये बऱ्याच गोष्टी आपण असं यूट्यूबला आपण नाही सांगू शकत, पण सेटअप कुठं बनला होता ते तुम्हाला मी नक्कीच सांगू द्या. हे आहे सप्लाय आणि डिमांड, हे या ठिकाणी. ओके. हे हे जे आहे ना, हे सप्लाय आणि डिमांडचा खेळ करते. हे राम आणि बलराम असं आपण नाव दिलेलं आहे. तर याला आपण सप्लाय झोन आणि डिमांड झोन करू द्या. हे सप्लाय आणि डिमांड झोन सेटिंग, सप्लाय झोन अँड डिमांड झोन. राईट. सप्लाय आणि डिमांड हे दोन्हीचं काम करते हे सेटअप. ओके. याच्या वरी वाव, जबरदस्त, ब्युटिफुल, एकदम बढिया, एकदम बढिया, खतरनाक, संपला. तर अशा प्रकारे आपण हा ट्रेड फाइंड आउट केलेला होता क्रूड ऑइलचा. याच्यामध्ये आपण अगोदरच सांगितलेले तुम्हाला, आपण याच्यात काय ट्रेडिंग करत नाही, पण अभ्यासासाठी आपण याला बिलकुल पाहत असतो दिवस रात्र. म्हणजे प्रत्येक मार्केटची सायकोलॉजी ही सारखीच काम करत असते आणि कॅन्डलस्टिक देखील सारखीच काम करत असते. या मार्केटमध्ये काही तिसरा माणूस एलियन्स येऊन काही ट्रेड करत नसते, काही नाही. ओके. तिसरा माणूस येऊन ट्रेडच करत नाही या ठिकाणी. इथं फक्त 2च माणसं ट्रेड करतात. एक बुल राहते, एक बियर राहते. ओके. कोणीतरी एक हारते तर दुसऱ्याकडे पैसा जात असतो. ओके. तर चला, जर थोडा घसा दुखतोय, त्रास होतोय. हा व्हिडिओ मी अपलोड करून टाकील यूट्यूबला. आपल्या चॅनलचं नाव आहे रात्रीचे 10:01 झालेत. आपण पाहत होतो क्रूड ऑइलचा चार्ट 6500चा पुट ऑप्शन. यामध्ये आपण एक सेटअप फाइंड आउट करून असं मोमेंटम तुम्हाला दाखवलं, कशी झाली मोमेंटम ते. ओके. तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या चॅनलचं नाव आहे प्राइस अँड टाइम अनालिसिस ट्रेडर. आमचा व्यवसाय टेलरचा देखील आहे. आम्ही कपडे शिवत काम करत ट्रेड बी करत असतो. सेटअप झाल्याच्या नंतर कधी करत बी नाही. सेटअप असून देखील आपण कधी ट्रेड करत नाही, कारण ते एका मूडवर असतं आपल्या. कधी आपण कामात असल्यामुळे ट्रेड घेऊ शकत नाही, कधी कॅपिटल नसल्यामुळे ट्रेड घेऊ शकत नाही. ओके. या रिअल गोष्टी आहेत. मला रिअल गोष्टी मी शेअर करतोय माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. सगळ्यांकडेच काय पैसा नसतो ट्रेड करण्यासाठी. ओके. आणि सगळ्यांचीच परिस्थिती काय ट्रेड करण्याची नसते. इथं भले माणसं या मार्केटमध्ये बर्बाद होऊन गेलेत. पैशानं मार्केटला तुम्ही कधीच जिंकू शकत नाही सर. ओके. चला, गुड नाईट व्ह्यूअर्स अँड ट्रेडर्स. आपली रात्र शुभ जाओ. दिवस नाही, आता रात्र आहे. हॅव अ नाईस डे. गुड नाईट.